दादा, ये असुरिका, तुझीच प्रतीक्षा होते. मला सांग, इथे सर्व क्षेमकुशल चाललंय ना? दादा, ज्याने मला मृत्यूच्या दारातून परत आणलं त्याच्या प्रासादात मी दुःखी कशी असेल? काय भारी गोष्ट आहे. मनाला लय बळ मिळाला आज. आता मैं बी 16 सोमवारचं व्रत करणार. भक्तीचं खरं मोल आज कळालं. पण आज एक गोष्ट नक्की कळाली, देवाला सोनं चांदी काय बी लागत नाही, फक्त खरं मन लागतं. होय रे, भक्ती खरी असेल तर देव भक्तांचा हात कधीच रिकामा सोडत नाही. देवी, या व्रताने आम्हाला खरंच श्रद्धेचं खरं महत्व सांगितलं. आणि 16 सोमवारचं व्रत म्हणजे केवळ श्रद्धेची नाही, तर संयम, सातत्य आणि शिस्तीची देखील परीक्षाच आहे. परंतु जो भक्त या मार्गावर अढळ राहिला त्याच्यावरती महादेवांची कृपा निश्चित आहे. उदो आई राजा, उदो उदो आई राजा. उदो मालक, मी हसनीत पतूर आणलं. आता पुढे काय करायचं? आता खऱ्या डावाला सुरुवात होणार. जसा भिक्या त्या तुळजाचा भक्त होण्याआधी माझा चेला होता, तसाच माणूस मला त्या घरात पाहिजे होता. म्हणून तरी आत्याबाईला इथं आपण घेऊन आलेलो आहे. आयु, म्हणजे ही आता आपल्याकडची होणार होय? नाही, ही आपल्याकडची कधीच होणार नाही. हिला आता म्या फक्त संमोहित केलं खरं, पण हिच्या मनात त्या तुळजाची भक्ती लई खोल रुजलेली आहे. त्यामुळं हिला आपल्या कामाला लावणं शक्यच नाही. मग एवढा खटाटोप कशा पाहिजे? हिला इथं आणून काय उपयोग? धीरधर धीरधर धीरधर. आता बघ मोर काय होतंय ते. आजचं कथाकथन खूपच सुंदर झालं. प्रत्येक भक्त भारावून गेला होता. अगं, आता तर श्रावण महिना सुरू झालाय. आता श्रावणातले वेगवेगळे सण, व्रत आणि भक्तीचे खूप प्रसंग आपल्याला ऐकायला आणि अनुभवायला मिळतील बघ. पण श्रावण मासाचं एवढं महत्व का आहे? अगं, श्रावण म्हणजे भक्तीचा आणि निसर्गातील किमयांचा महिना असतोय. पाऊस पडतो, धरती नव्याने फुलते आणि मग मन भी आपोआप देवाकडे जातं बघ. जशी धरती पावसात न्हाऊन निघते ना, तसं मन भी पवित्र होऊन निघतं बघ. ह्योच श्रावणाचा अर्थ आहे. बरोबर. म्हणूनच श्रावणाला प्रेमाचा, भक्तीचा आणि नवचैतन्याचा महिना म्हणतात. या महिन्यात केलेली प्रार्थना आणि व्रत मनाला शुद्ध करतात. किती सुंदर आहे हे सगळं. पण पद्मा, मला ना एक गोष्ट कधी बी कळली नाही बघ. या महिन्याचं नाव श्रावणच का पडलं? अहो काकू, त्याचं कारण असं आहे की आपल्या ऋषी मुनींनी मासाची नावं ही चंद्राच्या स्थानावरून निश्चित केली आहेत. म्हणजे चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्राच्या जवळ असतो म्हणून त्याला चैत्र मास म्हटलं जातं. विशाखा नक्षत्राजवळ असतो म्हणून वैशाख मास. ज्येष्ठा नक्षत्राजवळ असतो म्हणून ज्येष्ठ मास. आणि जेव्हा चंद्र श्रवण नक्षत्राकडे संचार करतो तेव्हा त्याला श्रावण मास मानला जातो. असं व्हय? किती अद्भुत आहे हे सगळं. रोज उच्चारत असलेल्या मासांच्या नावामागे इतकं सुंदर निसर्गाचं गुणवैशिष्ट्य आणि परंपरा दडली आहे हे मला आजच समजलं.
आता जोर म्या स्वतः हिला बाहेर काढत नाही तोवर ही हितच राहणार. अहो मालक, मग त्या घरात आपलं काम कोण करणार? अहो हे तर हेच बंद झाली. तुला म्हटलं ना ही त्या घरात जाणार नाही. मग कोण जाणार? चेलप्पा, तुला अजून कळलं नाही? तुम्हाला सगळ्यांना असं एकत्र पाहून खूप छान वाटतंय बर का. काय ग, झाली ना तुळजाची भेट? वय, तुळजाईचं दर्शन बी झालं आणि मन बी भरून आलं. आणि माझा पहिला सोमवार मी तुळजाईच्या कृपेमुळेच पार पडला आहे. रायबानं मला समजा सांगितलं तुळजाईनं माझ्यासाठी काय काय केलं आहे ते. हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. उषा, देवींनी त्यांची शिष्या म्हणून तुला स्वीकारलंय आणि त्या आपल्या शिष्यांचा हात कधीच सोडत नाहीत. वय, आता आम्हाला कसलीच भीती नाही. तुळजाई आमच्या पाठीशी आहे. होय, आता समजा ठीक होईल. जरी संकट आलं तर तुझा आधी उभी राहील. ह्यो श्रावण समद्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ दे. आणि आपल्या घरात असंच हसणं खेळणं कायम असू दे. मला असं वाटत नाही की संकट पूर्णपणे टळली आहेत. सखूला आशीर्वाद देताना मला काही दृश्यांची अनुभूती झाली. वाचव गं तुळजाई, वाचव! तुळजाई, वाचव गं! उषाच्या प्रारब्धातील दुःखाचा अध्याय संपलाय, पण सखूच्या प्रारब्धात एका नव्या संकटाची चाहूल मला स्पष्ट जाणवते. चातुर्मास हा केवळ भक्तीचा काळ नसतो, तो भक्ताच्या श्रद्धेची आणि धैर्याची परीक्षाही घेतो. सखू माझी निस्सीम भक्त आहे. मला विश्वास आहे ती ही परीक्षाही श्रद्धेच्या बळावर नक्कीच पार करेल. ए बाबा, हे काय केलंस रे? काय? तू हात लावलास आणि झाडाला भराभर फुलं आली. गडबड झाली. देवींविषयी मनात उमलणाऱ्या भावना आता आजूबाजूच्या निसर्गातही प्रकट होऊ लागल्या आहेत. आम्हाला आमच्या मनावर आवर घालायलाच हवा. म्या काय करणार? कसं नाही? मी माझ्या डोळ्यानं बघितलं. तू हात लावलास आणि त्याला फुलं आली. अरे ते माझ्यामुळे नाही काय ते, हे हा श्रावण मास आहे ना. श्रावण मास? होय होय. कोण श्रावण मास? इथं फक्त तू आणि मी आहे. श्रावण मास म्हणजे ज्या मासात धरती बी फुलती, झाडं बी फुलत्यात, हे फुलं बी फुलत्यात, त्याला म्हणतात श्रावण मास. अरे असं काय करतोयस? देवीने तिच्या कथेत नव्हतं का सांगितलं? अरे ते होय. होय होय होय, तेच. पण लगेच कसं काय उमल? म्हणजे श्रावणात तसं होतं कधी कधी. म्या काय म्हणतोय की तू एक काम का नाही करत, ही फुलं हारात गुंब आणि देवीला अर्पण कर की. नाही म्हणजे तुझी भक्ती बी देवीपर्यंत पोहोचल की. अखेर सारा तिच्याच कृपेचा चमत्कार आहे ना. होय होय, आजच बनवतो आणि देवीला हार पाठवतो. हा, जा 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 जा. आजचा प्रसंग तर निभावला, पण देवींविषयी मनात दाटणारी ही प्रीती आता लपून राहत नाहीये. तिचा स्पर्श सुट्टीतही उमटू लागलाय. आम्हाला आमच्या भावनांवर संयम ठेवायलाच हवा, कारण आमच्या मनापेक्षा आदिशक्तीने सोपवलेलं कार्य अधिक मोठं आहे. दादा, ये असुरिका, तुझीच प्रतीक्षा होते. मला सांग, इथे सर्व क्षेमकुशल चाललंय ना? दादा, ज्याने मला मृत्यूच्या दारातून परत आणलं त्याच्या प्रासादात मी दुःखी कशी असेल? असुरिके, गेल्या कित्येक दिवसात तुझ्याशी निवांत बोलणं झालं नाही माझं.
मी समजू शकते दादा, तिन्ही लोकांचा स्वामी होणं खूप मोठं दायित्व आहे तुझ्यावर. मग सांग असुरिका, तुझ्यावर प्राणघातक वार करणारा कोण होता? आठवत नाही. आठवायचा प्रयत्न करते पण नंतर सगळं धुसर होत जात. तुला स्मरण होण्याची वाट पाहतोय मी असुरिका. एकदा तुझ्याकडून ते नाव मला कळलं की मी स्वतः त्याला त्याच्या कर्माचं शासन करेन. तुझा क्रोध माझ्यासाठी वाया घालवू नकोस दादा. तुझा प्रत्येक निर्णय आणि तुझी प्रत्येक शक्ती मोठ्या ध्येयासाठी राखून ठेव. मला सांग, ती दिव्य पोथी ती तुझ्यासाठी इतकी महत्वाची आहे? मी यापूर्वीही तुला सांगितलंय असुरिके, ती साधी पोथी नाही. त्यामध्ये देवांचं ज्ञान आहे. चातुर्मासाचं दिव्य ज्ञान त्याच्यामध्ये आलेखित केलेलं आहे. ती पोथी जर आपण हस्तगत केली तर त्रैलोक्यावरचं आमचं साम्राज्य अभेद्य होईल. पण आता असं वाटतंय असुरिके, ती पोथी मिळवणं इतकं सोपं नाही. शुंभावहिनी म्हणाली होती तिच्याकडे त्या दिव्य पोथीपर्यंत पोहोचण्याचा काहीतरी मार्ग आहे. तू तिच्याशी का बोलत नाहीस? तिचा अहंकार तो आकाशाहूनही मोठा आहे आणि आम्ही तिच्याकडे जाऊन क्षमा याचना करणार नाही. आम्हीही असुर नरेश आहोत. आमचा स्वाभिमान तिच्याहून मोठा आहे. जर मी तिच्याशी बोलले तर आणि तिला समजावून तुझ्या समोर घेऊन आले तर? असुरिके, तू अजून शुंभाला ओळखत नाहीस. ती कुणाचं ऐकणार नाही. शुंभ निशुंभाची बहीण आहे ना ती. आणि मी महिषासुराची. माझा ऐक असुरिके, तुला हे साध्य होणार नाही. दादा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तिला तुझ्या समोर घेऊन येईन आणि त्यासाठी तुला तिची क्षमा सुद्धा मागावी लागणार नाही. इतका विश्वास? हो, स्वतःवर आणि माझ्या दादावर. प्रयत्न करून पहा. पाहूया तू जिंकतेस का तिचा अहंकार. हा काय प्रकार आहे? अगं तू इथं? अगं तुला किती वेळा सांगितलं जा इथून म्हणून. मी जाण्यासाठी आलेली नाही, इथे राहण्यासाठी आली. येड लागलं काय तुला? जा इथून. तुम्ही मला ओळखता आणि मीही तुम्हाला ओळखते. काय 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 ओळखते? हा काय ओळखते? मी हा महादू आहे. नाही, तुम्ही महादेव आहात. किती वेळा सांगितलंय तुला? तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझा काहीही गैरसमज झालेला नाहीये. माझी खात्री पटली. तुमचा वेळ जरी बदलला असला तरी तुमचं अस्तित्व तेच आहे. हे बघ वंचिका, अगं पाहिलंच ना, शेवटी आलं ना तुमच्या तोंडून माझं नाव. तुम्ही कितीही नाकार तरी सत्य बदलू शकत नाही. तुम्हीच महादेव आहात. हो, आहोत आम्ही महादेव. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव वंचिका, आम्ही तुला आमच्या बंधनातून कधीच मुक्त केलं आहे. वंचिका, तू तुला दिलेलं कार्य उत्तम प्रकारे पूर्ण केलं आहेस. दिलेलं वचन पूर्ण केलं आहेस. आता आम्ही तुला आमच्या बंधनातून मुक्त करतो. तुला जे अपेक्षित होतं ते कधीच पूर्ण होणार नव्हतं. मग इथे का आलीस? क्षमा करा महादेव, पण तुम्ही माझा इतका द्वेष का करता? मला मान्य आहे असुरांनी मला तुमच्याकडे पाठवलं, तुमचं मन विचलित करण्यासाठी, तुळजाला तुमच्यापासून लांब ठेवण्यासाठी. पण मी जे पाहिलं
त्याने माझा दृष्टिकोनच बदलून गेला. तुम्ही प्रत्येक क्षणी पर्णिकेच्या सन्मानाचा विचार केला, तिचं रक्षण केलं, तिला तिच्या कुटुंबाशी जोडलं. मी किती डाव साधण्याचा प्रयत्न केला, तरीही तेव्हा तुमच्या हृदयात तुळजा होती आणि आजही तुमच्या हृदयात तुळजाच. हे फूल त्याची साक्ष देत. असुरांच्या जगात मी नेहमी स्वार्थ, कपट आणि विश्वासघात बघितलाय, पण इथे प्रथमच मी निस्वार्थ प्रेम, करुणा आणि धर्म बघितला. मी तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न केला, पण आज मी तुमची भक्त बनून आली आहे. मला इथे तुमच्या चरणांशी राहू दे. ते शक्य नाही, कारण आम्ही इथे अज्ञातवासात आहोत. तुझं आमच्या सोबत राहणं म्हणजे आमच्या कार्यात विघ्न आणणं. ठीक आहे, मी या घरात राहणार नाही, मी तुमच्या जवळही येणार नाही, पण मी इथून तुमच्यापासून लांब जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही माझा स्वीकार करत नाही, तोपर्यंत मी इथेच बसून तुमची आराधना करेन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ही नव्या संकटाची सुरुवात आहे की नियतीचा आणखी एखादा संकेत? हे काळच सांगेल. प्रणाम बहिणी. बरेच दिवस झाले दालनात तू स्वतःला बंद करून घेतलंस. म्हणलं आपण स्वतः जाऊन भेट घेऊन यावी. औपचारिकतेची काहीच गरज नाहीये. असुरिका, तुझं काय काम आहे ते सांगा मला आधी. काम तर आहेच ग, पण त्याआधी म्हणलं जरा बोलूयात. कित्येक दिवस झाले आपण बसून चर्चाच केली नाही. मुद्द्यावर ये असुरिका. ठीक आहे, असं असेल तर मी पण थेटच बोलते. तुळजाकडे असलेली चातुर्मासाची दिव्य पोथी, ती आपल्याला मिळवायची आहे. तुझ्याकडे तिच्यापर्यंत पोहोचण्याचा काहीतरी मार्ग आहे असं तू म्हणाली होतीस. हो, मग चल आपण दोघी मिळून ती आणूया. म्हणजे असुर नरेशांनी तुला आमच्याकडे पाठवले का? स्वतः यायचं धाडच झालं नाही? आमची क्षमा मागायला त्यांना भीती वाटते की त्यांचा अहंकार आड येतो? असुरिका, जाऊन सांग त्यांना, जोवर ते आमच्या दालनामध्ये येऊन आमची क्षमा मागत नाही तोवर त्या पोथीबद्दल आम्ही एक शब्दही बोलणार नाही. म्हणजे हा तुझा अंतिम निर्णय? हो. ठीक आहे, मग मलाही एक निर्णय घ्यावा लागेल. मला दादाला सांगावं लागेल की माझ्यावर प्राणघातक हल्ला कोणी केला होता. मला मृत्यूच्या दारात कोणी ढकललं होतं. म्हणजे नेमकं काय बोलतेस तू?
जे तू ऐकलंस. मला माहितीये माझ्यावर वार करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती तू होतीस शुंभा. हा आत्याबाई, काय झालं? तुम्ही असं गप्प का बसलाय? काय झालं? तोंड वर करून विचारतीस काय झालं म्हणून. कसली जर रीतभात तुमची, हा? एकट्या म्हाताऱ्या माणसाला घरात ठेवून गावभर मजा मारत हिंडता येते. अहो आत्याबाई, आम्ही तर तुळजाईच्या दर्शनाला. हे ग, तू सांगू नगस. उगाच देवाचं नाव घ्यायचं आणि घराकडे पाठ फिरवायची का? पण आत्याबाई. तू पण गप. हो आत्याबाई, तुम्हाला एकटं सोडायचं आमच्या मनात नव्हतं. मनात नव्हतं? मग तेव्हा काय अक्कल शेण खायला गेलती का? अहो आत्या, हे बाळू, घरच्या गोष्टीत बापड्या पुरुषांनी तोंड घालायचं नसतं. जो बायकांचा विषय हाय तेव्हा त्या आमचं आम्ही बघून घेऊ. आणि तुम्ही का काय बघत बसलाय? हा, जरा घराकडे बघा. केवढी कामं पडल्यात. समजा घर लोटून काढायचं हाय, भांडी घासायची आहेत, धान्य निवडून काढायचं आहे, उद्या काय करायचं स्वयंपाकाला काय नाही ते समजा बघायचं आहे. चूल चारवलेलं नाही अजून. काय जनावरांना चारा नाही हे समजा राहिलं बाजूला. देवदेव करत फिरत्यात नुसता. अगं आत्या, आता रात झाली या, सकाळी उठल्या करू की समज. अजिबात नाही. समजा पसारा आत्ताच्या आत्ता आवरायचा आणि त्यो आवरेपर्यंत कुणी बी डोळा मिटायचा नाही. आत्याबाई, आम्ही लय दमलोय आणि लय लांबून चालत आलोय. अगं बाई, एवढ्यात दमला? मग संसार कसा करणार ग? बरं आत्याबाई, तुमची इच्छा आहे ना? आम्ही तिघी आहोत, समधी कामं पटापट आहोत. चल उषा. हे असत्य आहे. तू खोटं बोलतीयस. जर का हे खरं असतं तर तू इतके दिवस शांत का होतीस? कारण प्रत्येक सत्य उघड करण्याची योग्य वेळ येऊ द्यावी लागते आणि आज ती वेळ आली आहे. मला ठाऊक होतं हा क्षण कधी ना कधी नक्की येणार. म्हणूनच मी इतके दिवस मौन बाळगून होते. तू आम्हाला धमकी देतेस? नाही, मी तुझ्या समोर 2 मार्ग ठेवते. पहिला मार्ग, दादाकडे जाऊन सगळे मतभेद संपव आणि दिव्य पोथी मिळवण्यासाठी त्याची मदत कर. आणि दुसरा मार्ग, मी दादाला सगळं सत्य सांगते. मग त्याच्या निर्णयाला सामोरं जायची तयारी ठेव. तुझं स्थान त्याच्या आयुष्यात कायमचं राहील की कायमचं संपेल याचा निर्णय आता तुझ्या हातात आहे. विचार कर. वेळ खूप कमी आहे बहिणी. आणि काय रे, तुम्ही काय हितच थांबलाय? रात झाली, जावा जाऊन झोपा. या घराला शिस्त नावाची गोष्ट नाही. पण आता मी आली आहे व ह्या घराला शिस्त लावल्या बिगर राहणार नाही. दाद्या, मी काय म्हणतो, आपण पण थोडं काम करूया काय? नाही रे, आजच्या नादाला लागलं ना तर उद्या पण आपलीच कामं वाढतील. अरे तुम्ही अजून उभंच काय?
नाही तो रायबा अजून आला नाही, तो आला का बघून येतो. चल रे. आत्याबाईनं रेग मारली तर ती देवाला बी पुसता यायची नाही. अहो मालक, हे काय मला दुसरीच बाई बनवली? आधी ती होती, आता ही. अहो या जन्मात पुरुष व्हायचं माझ्या नशिबी आहे का नाही? ए कांगावा बंद कर आधी. आता तूच त्या घरात आत्याबाई बनून जाणार. पण का? कशा पायी उगाच? त्या घरात शांतता आहे, ती तुला मोडायची. त्या घरातली लोक एकमेकांवर प्रेम करतात, त्यांच्यात भांडणं लावायची. त्या घरात ज्या वेळी सुख असेल त्या वेळी त्याचं रूपांतर दुःखात करायचं. असं वागायचं की त्या तुळजाच्या भक्तांच्या जीवाला वैताग आला पाहिजे. अखेर त्यांना वाचवण्यासाठी त्या तुळजाला स्वतः धावत यायला लागलं पाहिजे. म्हणजे मग त्या म्हातारीसारखं दिवसभर ओरडत फिरायचं? अगदी तसंच. तू जितका त्यांना वैताग देशील तितका आपला डाव यशस्वी होईल. मालक, आता तुम्ही बघाच. यो चेलप्पा नाही म्हणजे ही आत्याबाई काय कमाल करते ते. आत्याबाई हाय मी आत्याबाई. ह्या आत्याबाईनं रेग मारली तर ती देवाला बी पुसता यायची नाही. आता बघाच या घरात काय काय घडतंय. तुळजा आणि तिच्या भक्तांना असा धडा शिकवेन की त्या भक्तांची भक्तीच डळमळायला लागेल. आणि जर असं नाही झालं तर हा चेलप्पा नाही आत्याबाई नाव सांगणार नाही.